तुम्हाला एक गंमत सांगू, ती म्हणजे श्रावण महिना असला की त्यामध्ये उपवास भरपूर असतात आणि दुसरी म्हणजे सणही भरपूर असतात. त्यामुळे साबुदाणा खायचा एकही चान्स मी सोडत नाही. साबुदाणा मला प्रचंड आवडतो. आता श्रावण महिन्यामध्ये जर साबुदाणा खाल्ला नाही तर तो श्रावण कसा? म्हणजेच इथे उपवासाच्या निमित्ताने का होईना पण प्रत्येकाच्या घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये कमीत कमी भरपूर वेळा साबुदाणा बनवला जातो. पण बऱ्याच जणांचा काय प्रश्न असतो की साबुदाणा व्यवस्थित भिजला नाही त्यामुळे पोटात दुखलं. असा कुठलाही प्रॉब्लेम होऊ नये यासाठी मी अगदी छोट्या-छोट्या टिप्स आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये कसं साबुदाणा केला जातो तो करून दाखवलेला आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघा. आता इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि तो अगदी 2 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर त्याच वाटीने इथे 1 वाटी पाणी घालायचं आणि हा जो साबुदाणा आहे तो रात्रभर आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचा. दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उठून जेव्हा बघताल तेव्हा अगदी मऊसूत आणि छान साबुदाणा भिजलेला तुम्हाला तयार दिसेल. साबुदाणा हा दुप्पट तिप्पट फुलतो, त्यामुळे साबुदाणा भिजवत असताना जे पातेलं तुम्ही वापरणार आहे ते मोठं वापरायचं. आता बघा दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम मस्त आपला साबुदाणा छान मऊसूत असा भिजलेला आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या. तुम्ही हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्हाला आवडते तसे घेऊ शकता आणि थोडंसं मीठ घालून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता इथे कढईमध्ये मस्त असं म्हशीचं तूप होतं माझ्याकडे म्हणून मी इथं म्हशीचं घातलेलं आहे. तुमच्याकडे गाईचं तूप असेल तर ते याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घ्यायचं. त्यामध्ये मस्त असा हिरव्या मिरचीचा थोडासा कलर बदलेपर्यंत छान त्याला परतून घ्यायचं. म्हणजेच जो साबुदाणा आहे तो अगदी छान लागतो आणि मिरचीचा जो कच्चेपणा आहे तो सुद्धा निघून जातो. बघा मस्त असा थोडासा ब्राऊन रंग आला की मग आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आपण भिजवून घेतलेला साबुदाणा. आता इथे मी अर्धाच साबुदाणा करते त्यामुळे मी अर्धाच साबुदाणा याच्यामध्ये घालून घेतला आणि तो खालीवर करून छान मस्त परतून घेते. आता याच्यामध्ये आपल्याला सध्या मीठ काहीच घालायचं नाही आणि हा अगोदर छान अगदी 2 ते 3 मिनिटासाठी मस्त मीडियम फ्लेम गॅस करून परतून घ्यायचा. हा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा. आमच्याकडे हा आवर्जून घातला जातो. तर तुमच्याकडे याच्यामध्ये भाजलेले अख्खे शेंगदाणे घालतात की कूट घालतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. इथे कूट घातलेला आहे. यानंतर एक बटाटा उकडून त्याचे छोटे काप करून याच्यामध्ये घातलेले आहे. तुम्ही जर बटाटा उकडायला तुमच्याकडे वेळ नसेल तर बटाट्याचे अगदी बारीक बारीक काप करायचे आणि ज्यावेळेस आपण मिरची परतत असतो त्याच वेळी बटाटे त्याच्यामध्ये घालून छान परतून घ्यायचा. बटाटा परतत असताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे बटाटा पटकन आपला छान परतला जातो. पण इथे उकडून घेतलेला बटाटा होता म्हणून मी आत्ता घातलेला आहे. आता हा मस्त छान मिक्स करून घ्यायचा. आता याच्यामध्ये मीठ घालायची गरज नाही कारण आपण मिरचीसोबतच मीठ दळून घेतलं होतं. आता या जो साबुदाणा आहे त्याला 5 मिनिटाची छान दणदणीत अशी वाफ देऊन घ्यायची. 5 मिनिटं छान वाफ देऊन घेतल्यानंतर आपला जो साबुदाणा आहे तो मस्त असा तयार होतो. आता 1 ते 2 मिनिटं थोडंसं मीडियम फ्लेम गॅस करायचा आणि छान त्याला परतून घ्यायचं. इथे बघा खिचडीचा पूर्ण रंग बदललेला आहे आणि आपली खिचडी जी आहे ती अगदी मोकळी मोकळी मऊसूत तयार झालेली आहे. आता ही जी खिचडी आहे ती तुम्ही बराच वेळ जरी अशी ठेवली तरी पण अगदी मऊसूत राहते. तुम्ही ही खिचडी तेलामध्ये सुद्धा करू शकता पण तुपामध्ये केली तर अगदी खायला चवीला एकदम मस्त लागते. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एकदा साबुदाणा खिचडी नक्की करून बघा. व्हिडिओ आपले जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.